नमस्कार, मी बाबासाहेब मुजमुले. कायझेन इंडिया न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत. आज आपण महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या विविध शाखांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्य केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास भेटणार आहोत. त्यांनी बँकेच्या विरोधात 243 दिवस आंदोलन केले आहे. त्यांना बँकेने तब्बल 10 कोटींची चार्जशीट दिली, त्यातून निर्दोषही केले. नेमका प्रकार काय? पाहूयात ते काय सांगतायत ते. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या छत्रपती संभाजीनगर येथील झोनल ऑफिस समोर आपण आंदोलन करण्यासाठी बसला आहात. तर काय मागण्या आहेत तुमच्या? माझं नाव विजय प्रेमदास गजबी आहे. मी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा अधिकारी होतो. आता एकत्रीकरण झाल्यामुळे त्याचं महाराष्ट्र ग्रामीण बँक असं नाव झालं आहे. त्याचा अर्थ मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा रिटायर्ड निवृत्त अधिकारी आहे. आणि हे जे कार्यालय आहे हे बँक ऑफ महाराष्ट्राचं झोनल ऑफिस आहे. आणि झोनल ऑफिस म्हणजे आमच्या बँकेचे बोर्ड मेंबर आहेत. झोनल मॅनेजर जे आहेत ते बोर्ड मेंबर आहेत. आणि म्हणून मी बोर्ड मेंबर यांच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन नोटीस दिल्याप्रमाणे 2 दिवस काल आणि आज इथं धरणं करत आहे. बरं. सांगायचं म्हणजे की आता आजचा धरण्याचा माझा 245वा दिवस आहे. बरं. 240 दिवस मी बँकेसमोर धरणे आंदोलन केले. एक दिवस मी कमिशनर ऑफिस समोर आंदोलन केलं. 2 दिवस कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं. आणि 2 दिवस आता माझे हे संभाजीनगर मधले या बोर्ड मेंबर आणि LDMच्या ऑफिस समोर झोनल मॅनेजर आणि LDMच्या ऑफिस समोर माझे धरणं आंदोलन आहे. हे सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आहेत. जसे आमचे चेअरमन बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी आहेत. म्हणजे याचा अर्थ किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजमेंट आता हे बँक आमची सांभाळत आहे. आणि म्हणून मी या संभाजीमध्ये नागपूरमधलं आंदोलन बंद करून इकडे संभाजीनगरमध्ये आलो आहे. सरळ आणि सोपा विषय आहे. हे सगळे लोक क्लिष्ट त्याला करून राहिले. माझे जे 7 लाख रुपये कापून घेतले ते बँकेने मला परत करावं, किंवा या LDM आणि झोनल मॅनेजर साहेबांनी मदत करून ते पैसे DLCC आणि SLBC या मीटिंग मध्ये, बँकेच्या ज्या मीटिंग होतात त्या मीटिंग मध्ये ठेवून महाराष्ट्र शासनाकडून किंवा विमा कंपनीकडून मला परत मिळवून द्यावे अशी माझी आग्रहाची मागणी आहे. ज्या यादीमधले विमा कंपनीने पैसे नाकारले होते त्याच यादीमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 3 शाखा आणि 24 लाख रुपयाचा क्लेम होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 13 शाखा आणि 6 करोड रुपयाचा क्लेम होता त्याच यादीमध्ये, नाकारलेल्या यादीमध्ये. पण महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा क्लेम त्याच्यानंतर यांनी परत केला आहे. तो होता 6 करोडचा क्लेम होता, तो परत केला. पण विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा क्लेम परत केला नाही. आणि जो क्लेम भरायला लावलाय तो नोडल ऑफिसला म्हणजे हेड ऑफिसला भरायला सांगितला होता. हेड ऑफिसने चुकीच्या पद्धतीनं आमच्याकडून दुसऱ्याला वाचवण्यासाठी माझा बळी दिला आणि माझे 7 लाख रुपये कापून घेतले. पहिले 14.5 लाखाचं हे केलं होतं. 14.5 लाखावरून स्वतः 7 लाखाचं केलं. म्हणजे हे इतके बदमाश आहेत. दुसरी एक 10 करोडची मला एक चार्जशीट दिली होती. 10 करोडची चार्जशीट मी आल्यापासून त्याला परत घ्या असं म्हणत होतो. ती त्यांनी तेव्हा परत घेतली नाही. आणि आता इकडे धरण्याला बसलो तेव्हा त्यांनी ती परत घेतली. आणि त्याच्यामध्ये चार्जशीट देणे आणि लोकांना शिक्षा करणे हा यांचा, मागासवर्गीयांना शिक्षा करणे प्रामुख्याने हा यांचा धंदा होता. त्याला मी चार्जशीट मागे घेतलं तर कोणी सांगितलं तुम्हाला? आता हे लेखी पत्र मला इथं बसल्यावर यांनी दिलं की बाबा तुमची निर्दोष असल्याचं, त्या सगळ्या सुधारणा केल्या आहेत. कोणी केल्या ते सांगत नाहीये, पण सुधारणा केल्या आहेत आणि तुमचे ते मागे घेतलं. तुम्ही निर्दोष आहे असं निश्चित झालं आहे. आणि म्हणून ते शिक्षा काही तुम्हाला दिली नाही. त्याबाबतचं पत्र दिलं का? आता यांनी पत्र दिलं मला इथं धरण्याला बसल्या दिवशी. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की तुमचं तुम्ही निर्दोष आहे. मग निर्दोष होतो तर मी 10 करोडची शिक्षा चार्जशीट दिली कशासाठी दिली हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून माझं त्याला म्हणणं असं आहे की आता तुम्ही बँकेवाल्यांनी मला 10 करोडची चार्जशीट दिली तर ते 10 करोड रुपये तुम्ही मला द्यावे. जसे माझ्याकडे 14 लाखाची पेनल्टी ठोकली तुम्ही, चार्जशीट दिली आणि डायरेक्ट पेनल्टी ठोकली, तशीच आता ही पेनल्टी तुम्ही चार्जशीट मागे घेतली 10 करोडची. हे 10 करोड रुपये तुम्ही आता माझ्या खात्यामध्ये जमा करा. आणि माझे जे 7 लाख रुपये कापले होते ते व्याजासह जमा करा. इतर काही जे मुद्दे आहेत विदर्भ क्षेत्रीय कोकण बँकेचे ते जरी मुद्दे तुम्ही विचारात घेतले, त्यात 7 लाखाचा
हा क्लेम आहे, विमा क्लेम आहे, जो चुकीने दुसऱ्यांना वाचवण्यासाठी माझ्याकडून वसूल केला आहे. त्याचा सगळा पुरावा आहे. मी वारंवार त्याला सांगून राहिलो की तुम्ही शिक्षा दिल्यानंतर माझ्या हाती जो आरटीआय अंतर्गत जो पुरावा लागला तो पुरावा तपासा आणि त्याच्यावर तुम्ही कॉमेंट्स करा. तर ते त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ते म्हणतात एकदा निकाल झाला, आता आम्ही काही डबल त्याच्याकडे पाहत नाही. ही फार चुकीची आणि अरेरावीची यांची भाषा आहे. त्या भाषेवरून मी यांचं यांना यांना जाब विचारण्यासाठी हे माझं सगळं आंदोलन चालू आहे. आणि माझा जो विषय हा वरिष्ठ कार्यालयाकडे पेंडिंग आहे. नाबार्ड कडून, DFS कडून, RBI कडून अजून उत्तर माझं अपेक्षित आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मला त्याचं उत्तर देईल. आणि त्याच्यानंतर मग मला काय करायचं ते मी नंतर ठरवणार आहे. आणि ते उत्तर सगळं मागण्यासाठी मी प्रत्येक कार्यालयासमोर जे संबंधित कार्यालय आहेत त्या कार्यालयासमोर जाऊन 2-2 दिवसाचं धरणे आंदोलनची अशी मी नोटीस दिलेली आहे. त्याच्यामध्ये हा शेवटचा संभाजीनगरमधला हा शेवटचा टप्पा आहे. मे महिन्यामध्ये मी पुण्याला जाणार आहे, मुंबईला जाणार आहे आणि तिथून जून महिन्यामध्ये बुलढाणा, नागपूर आणि दिल्ली असे माझे आंदोलन आहेत. आणि त्या आंदोलन झाल्यानंतर मग मला काय करायचं ते मी यांच्यावर कोणती कारवाई करायची ते मी ठरवणार आहे.